नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। देवेंद्र फडणवीस पहुंचे अमरावती। विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस कल से विदर्भ दौरे पर है। इस दौरान उन्होंने कल अमरावती कोविड अस्पताल में भेंट दी, जहां डॉक्टर व स्थानीय लोगों की शिकायत भी उन्होंने सुनी। वहीं अमरावती में ईंधन वृद्धि के खिलाफ आंदोलन। देश में बढ़ती पेट्रोल डीजल की कीमतों के विरोध में कांग्रेस ने पूरे देश में आंदोलन छेड़ने का आह्वान किया था, जिसका आगाज कल देश में जगह जगह आंदोलन करके किया गया। इसी पार्श्वभूमि पर अमरावती के इवरिन चौक में धरना आंदोलन शुरू किया गया है। 2014 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा याच भारतीय जनता पक्षाच्या सर्व पुढाऱ्यांनी, इव्हन नरेंद्र मोदींनी सुद्धा, नरेंद्र मोदीजी, स्मृती इराणीजी, प्रकाश जावडेकरजी, भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष विजय गोयलजी, या सगळ्यांनी मोर्चे काढून डिझेल पेट्रोल दरवाढीच्या विरोधात जर भारतीय जनता पक्षाचं शासन आलं तर आम्ही हे 35 रुपये करू, याचा व्हिडिओ आमच्याजवळ आहे। तुम्ही जर म्हणणार असाल तर आम्ही आत्ता दाखवून देऊ शकतो। आज पेट्रोल आणि डिझेलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भाव फक्त $45 पर बॅरल आहे। काँग्रेसच्या काळात 80 रुपये पेट्रोल आणि 70 रुपये डिझेल होतं, तेव्हा पर डॉलर पर बॅरलचे भाव 120 रुपये होते। $120 पर बॅरल पर डॉलर आज 40-45 आहे। त्याच्यामुळे खरोखर आज डिझेल 35 रुपये आणि पेट्रोल 40 रुपयाच्या भावात देशातल्या जनतेला मिळायला पाहिजे। या सरकारने उत्पादन शुल्कामध्ये वाढ करून पेट्रोल डिझेलच्या आंतरराष्ट्रीय दरवाढीचा लाभ ग्राहकांना मिळू द्यायचा नाही, सरकारच्या तिजोरीतले तुंबडी भरायची, पैसे भरायचे, हा यामागचा डाव आहे आणि म्हणून हे आंदोलन सरळ आहे। अवास्तविक पेट्रोल डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत। ज्यावेळेला केंद्र सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते सत्तेत आले त्यावेळेला हेच सांगत होते की आम्ही आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्वस्त होणार आहेत। याच्या विपरीत आता केंद्र सरकारचं या ठिकाणी आपल्याला वागणं दिसतंय आणि किती वाढवायचे पेट्रोल डिझेलचे भाव, किती वाढवायचे, त्याच्यामध्ये अवास्तविक वाढ त्या ठिकाणी झालेली आहे। आणि आमचं देशव्यापी या ठिकाणी आंदोलन आम्ही करतोय। जे लोक आज केंद्र सरकारमध्ये बसलेले आहे तो प्रत्येक माणूस मंत्री व्हायच्या आधी असं म्हणत होता की आम्ही त्या ठिकाणी स्वस्त धान्य देणार, स्वस्त डिझेल पेट्रोल होणार। आणि तो ते कोणची म्हण होती, अब की बार भले मोदी सरकार और क्या पेट्रोल डिझेल के भाव पर हम देंगे मार। त्याच्या उलटच त्यांचं सुरू आहे। असं शोषण या ठिकाणी आपल्या हिंदुस्थानामध्ये होणं म्हणजे सामान्य जनतेचा त्या ठिकाणी हाल होणं आहे। याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। मूर्तिकारों की आर्थिक स्थिति पर मुख्यमंत्री ध्यान दे, परिणय फुके। पूर्व मंत्री परिणय फुके ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से कोरोना महामारी के चलते किए गए गणपति मूर्ति से संबंधित आदेशों के बाद मूर्ति निर्माण करने वाले कारीगर की आर्थिक स्थिति पर ध्यान देने की अपील की है। साथ ही कोरोना की वजह से बंद किए गए जंगलों पर अपनी आजीविका चलाने वाले लोगों की समस्याओं पर ध्यान देने की सिफारिश परिणय फुके ने मुख्यमंत्री ठाकरे से की है। आपल्या माध्यमातून माहिती आहे की मागील 3 महिने एप्रिल, मे आणि जून हे कोरोना लॉकडाऊन मध्ये सगळेच फॉरेस्ट जितकेही वनचे एंट्री फॉरेस्ट एंट्री होते ते सगळे बंद होते। आणि परत आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने परत पावसाळ्यात हे बंद राहणार आहे। आणि या वनांच्या आणि या जंगलांच्या आजूबाजूला भोवती राहणाऱ्या जे लोकांच्या ज्या जमिनी गेल्या त्या वनमध्ये, ते सगळे लोक या माध्यमातून जे टुरिस्टला जे सेवा देण्याच्या माध्यमातून जे तिथे रोजगार निर्मिती झाली, तिथे कुठेतरी या लोकांना काहीतरी फायदा झाला होता। पण या 3 महिन्यात, मागील 3 महिन्यात जो की यांचा पूर्ण वर्षभराचा सीझन आहे तो कुठेतरी लॉकडाऊनमुळे बंद झाला। त्यानंतर पावसाळ्यात परत हे 3 महिने बंद राहणार आहे। म्हणजे त्यांना पूर्ण वर्षभर आता उपासमारीची वेळ आलेली आहे। याच्यात ते रिसोर्टचे ओनर असतील, रिसोर्ट, रेस्टॉरंट, हॉटेल्सचे किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतील, जिप्सीचे मालक असतील, जिप्सी चालक असतील किंवा गाईड असतील किंवा या संदर्भातले आणखीन जे दुकानदार असतील, तिथे बाकी जे व्यवसाय या जंगलाशी निगडीत असतील त्या सगळे कुठेतरी
या लोकांचा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या माध्यमातून मी सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती करतो की आपणही यांच्यासाठी एक पॅकेज आपण जाहीर करायला हवा, जेणेकरून या जंगलाला कुठेतरी रक्षण करणारे जे लोक आहेत यांना कुठेही उपासमारीची वेळ आली नाही पाहिजे. आपल्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की मागील 3 महिने एप्रिल, मे आणि जून हे कोरोना लॉकडाऊनमध्ये सगळेच फॉरेस्ट जितकेही वनचे एंट्री फॉरेस्टचे एंट्री होते ते सगळे बंद होते. आणि परत आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने परत पावसाळ्यात हे बंद राहणार आहे. आणि या वनांच्या आणि या जंगलांच्या आजूबाजूला भोवती राहणाऱ्या जे लोकांच्या ज्या जमिनी गेल्या त्या वनमध्ये, ते सगळे लोक या माध्यमातून जे टुरिस्टला जे सेवा देण्याच्या माध्यमातून जे तिथे रोजगार निर्मिती झाली, तिथे कुठेतरी या लोकांना काहीतरी फायदा झाला होता. पण या 3 महिन्यात, मागील 3 महिन्यात जो की यांचा पूर्ण वर्षभराचा सीझन आहे, तो कुठेतरी लॉकडाऊनमुळे बंद झाला. त्यानंतर पावसाळ्यात परत हे 3 महिने बंद राहणार आहे. म्हणजे त्यांना पूर्ण वर्षभर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. याच्यात ते रिसोर्टचे ओनर असतील, रिसोर्ट, रेस्टॉरंट, हॉटेल्सचे किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतील, जिप्सीचे मालक असतील, जिप्सी चालक असतील किंवा गाईड असतील किंवा या संदर्भातले आणखीन जे दुकानदार असतील, तिथे बाकी जे व्यवसाय या जंगलाशी निगडीत असतील, त्या सगळे कुठेतरी या लोकांचा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या माध्यमातून मी सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती करतो की आपणही यांच्यासाठी एक पॅकेज आपण जाहीर करायला हवा, जेणेकरून या जंगलाला कुठेतरी रक्षण करणारे जे लोक आहेत यांना कुठेही उपासमारीची वेळ आली नाही पाहिजे. नाही बघा, भाजपचं आधीपासूनच जे एप्रिल, मे आणि जून हे 3 महिन्याचं जे लॉकडाऊन होतं, त्यात मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याचं लॉकडाऊन काळात सगळे लोक घरी होते. कोणीही आपल्या रोजगारावर जाऊ शकले, कोणी नोकरीवर जाऊ शकले. आणि पुष्कळ लोकांना आपल्याला माहिती आहे की सरकारने इतक्या वेळा लोकांना म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरला आणि बाकी सगळ्या लोकांना विनंती केली की आपण पगार द्या लोकांच्या, पण कुणीही दिलेलं नाहीये की. आणि म्हणून कुणालाही वीज बिल भरण्याची कुणाचीही ऐपत नाही आज. आणि म्हणून सरसकट जे रेसिडेन्शियल युजर्स आहेत त्यांना सरसकट वीज माफ करावं ही भाजपची पहिल्या दिवसापासून मागणी. आता कुठे काही काँग्रेसचेच लोक पत्र देत आहे, म्हणजे पत्र देऊन हे कुठेतरी लोकांची दिशाभूल करतात आहे. कुठेतरी ते एक सोंग करतात आहे की एक जण मारल्यासारखा करणार, दुसरं रडल्यासारखा करणार. त्यांच्याच पक्षाचे ऊर्जा मंत्री आहे. म्हणजे आता ते हेही नाही म्हणू शकत की ऊर्जा विभाग दुसऱ्या पक्षाकडे आहे वगैरे. ऊर्जा मंत्रालयही त्यांच्याच पक्षाचे सन्माननीय नितीनजी राऊत साहेबांकडे आहे. त्यांनी हे फोन करूनही सांगू शकले असते की असं आपल्याला एक धोरण निश्चिती करायची आहे आणि सगळ्यांचा वीज बिल माफ करायची 50% जे त्यांची हे. पण कुठे असं न करता नुसतं प्रसिद्धीच्या मागे लागून काहीतरी याच्या संदर्भात पत्र देऊन हे काहीतरी लोकांची दिशाभूल करतात आहे. आणि त्यांना माफच करायचं आहे तर पूर्ण 100% माफ करा. कारण जर 1 रुपया ज्यावेळेस यांची कमाई नाही झाली तर त्यावेळेस 50% तरी कुठनं लोक वीज ग्राहक या माध्यमातून त्यांचं वीज बिल देते. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।